पहिल्या फेरीचा 7वा सामना या ठिकाणी होतोय. जाखमाता शिस्त आणि जीके मुंबई दोन्ही संघ महाबलाढ्य आहेत. दोन्ही संघाची चर्चा या संपूर्ण पंचक्रोशीत आहे. विजयश्री कोणाला मिळेल याची सर्वांना उत्कंठा लागलेली आहे. पाहूया थोड्याच वेळात या खेळाला सुरुवात होईल. चालू सामन्यावर पंच आहेत संकेत नागती, कुंदन बिराडी आणि संदीप पवार. कोण? समीर पवार. चालू सामन्यावर पंच संकेत नागती, समीर पवार, कुंदन बिराडी. चालू सामन्यावर लाईनमन वीरेंद्र साखळे, अनिल खेऊर, सुनील खेऊर, वैकुंठ मांजरेकर. गुणलेखक बाळू नार्वेकर, मंगेश पिळणकर आणि टायमर आहेत श्रेयश. एक खेळाडू टिपलेला आहे. पहिलीच चढाई होती. आता जाखमाता शिस्ते नवोदित खेळाडू दिसत आहेत जाखमाता शिस्ते या संघामध्ये. मजिदभाई नाईक यांच्याकडून मंडळासाठी 101 रुपये देणगी आलेले. धन्यवाद. प्रेक्षकामध्ये कुठे आमचे मित्र विनायकजी नागती असतील तर मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विनायकजी नागती. चालू सामन्यावर लाईनमन वैकुंठ मांजरेकर, सुनील खेऊर, अनिल खेऊर, वीरेंद्र साखळे. संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. कुमारी आदितीताई तटकरे आमदार चषक 2026. कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्मृती कबड्डी स्पर्धा कैलासवासी रवींद्र नाना मांजरेकर चषक या ठिकाणी श्रीवर्धन म्हसा या 2 तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. कैलासवासी नानाशेठ तोडणकर क्रीडा नगरीमध्ये हे स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जात आहेत. कैलासवासी नानाशेठ तोडणकर असतील, कैलासवासी रवींद्रजी मांजरेकर असतील, यांच्या आठवणी अजूनही आमच्या मनात कायम आहेत. या संदीप मंडळासाठी खूप आम्हाला त्यांचा आधार होता. चालू सामना आहे जाखमाता शिस्ते आणि जीके मुंबई. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जीके मुंबई या संघाकडून दिसत आहे. जीके मुंबई हा संघ मुंबई उपनगरामध्ये खेळत असतो. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ ते मुंबई उपनगरामध्ये करत असतात आणि आपण त्याची झलक आता पाहिलेली आहेच. हा 5 नंबरचा खेळाडू अतिशय सुंदर गडी टिपून आणि महत्वाचा गडी म्हणजे योगेशला टिपून तो मागे परतलाय. जाखमाता शिस्ते या संघाचा योगेश हा सुद्धा एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि बरोबर त्याला हेरलाय आणि आपल्या संघासाठी एक साठा मिळवून दिलाय. जाखमाता शिस्ते या संघामध्ये जुने बबन घरत असतील, काशीनाथ कांबळे, बबन घरत यांचा खेळ अजूनही त्यांच्या खेळाची आठवण येते.
स्टेजवर बसलेले धोंडू बिराडी असतील, गावदेवी संघाकडून खेळ करत होते. आज या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांना एक विनंती आहे की कोणताही खेळाडू याचा कबड्डी कबड्डी हा दम काय ऐकायला मिळत नाही. स्टेजवर असलेले धोंडू बिराडी असतील, ज्यांनी त्यांचा खेळ पाहिलेला असेल तर त्यांनी त्यांचा आवाज नक्की ऐकलेला असेल. कबड्डी कबड्डी काय आवाज असतो तो. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपला कबड्डी हा आवाज स्पष्ट आणि मोठ्या आवाजात आपण घेतला पाहिजे. आमच्या भंडारी समाजाचा हनुमान वडवली हा संघ सुद्धा एक जुना संघ होता. त्याच्यामध्ये सदाबुवा खेऊर असतील, या ठिकाणी बसलेले पांड्यामामा खेऊर असतील, अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू आमच्या या संघात झाले. एकनाथ मांजरेकर असतील, जगन्नाथ मांजरेकर असतील, त्याच्यानंतर पुढे त्यांचा वारसा नंदन मांजरेकर, वैकुंठ मांजरेकर, दिनेश शिरवटकर, त्याच्यानंतर पुढचा वारसा सुचिन कीर, अनिल मांजरेकर, आणि त्याच्यानंतरचा पुढचा वारसा सूरज मांजरेकर, सुशांत पाटील, श्रीकर कीर, पिंट्या मांजरेकर असतील, उल्हास कीर असतील, या सर्वांनी चालवला. पण आत्ता खंत आहे की हनुमान संघ सुद्धा खेळताना दिसत नाही आणि संदीप मंडळ सुद्धा खेळताना दिसत नाही. तर माझी विनंती आहे या सदस्यांना, या मंडळाच्या, की आपले खेळाडू कुठेतरी खेळताना दिसायला पाहिजे. आज आगरी समाजाचे संघ असतील, गावदेवी वडवली असेल, गावदेवी रायडर्स असेल, अजून कुठला शिवरदेव आहे, आगरही 4-5 संघ अजून खेळताना दिसत आहेत. पण भंडारी समाजाची एक खंत आहे की एकही संघ, एकही खेळाडू कुठेतरी खेळताना आपल्याला दिसत नाही. कापोली संघाचे 2 संघ आहेत, शिस्ते संघाचे 3-4 संघ असतील, बोरली पंचायत 3-4 संघ असतील. दोन खेळाडू अतिशय उत्कृष्ट बाद करून ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर मला वाटतं जाकमाता शिस्ते या संघाचा हा एकच खेळाडू उरलेला आहे. मारेन किंवा मरेन या ईर्षेने आणि जिद्दीने त्यांनी विरुद्ध संघार मात केलेले पाहूया. आणि चक्रव्यूहामध्ये तो फसलेला आहे. खेळत असतात आणि अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचा खेळ मुंबईमध्ये करताना आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिसत असतात. आम्हाला अभिमान आहे की आमच्या या गावची मुलं मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे खेळ करत आहेत. जाकमाता शिस्ते हा संघ सुद्धा काही कमी नाही. मला वाटतं आता काहीतरी त्यांना करावं लागेल. आपल्याला जर या स्पर्धेत जिंकायचं असेल, आपल्या मागे जे आपले पाठीराखे आहेत त्यांच्यासाठी असेल तर आपला खेळ नक्की आपल्याला दाखवायला लागेल. मकर संक्रांतीच्या निमित्त संदीप मंडळ, हनुमान मंडळाच्या वतीने या ठिकाणी 14-15 या 2 दिवसात सामने खेळवले जायचे. त्याच्यामध्ये रायगड पोलीस असेल, प्रतिज्ञा बांधन असेल, कुर्डूस असेल, देहेन असेल, असे कितीतरी संघ या ठिकाणी खेळायला येत असत. या क्रीडानगरीमध्ये जे जुने खेळाडू किंवा जुने प्रेक्षक या ठिकाणी जर असतील तर त्यांना अजूनही त्यांची नावं माहीत असतील. हिरामण संजिस्कर असेल, नितीन संजिस्कर, राजू संजिस्कर, रायगड पोलीसचे अशोक पाटील, मारुती म्हात्रे, असे कितीतरी खेळाडूंची आपण नावं घेऊ शकतो. पण आम्हाला जास्त आमचा अभिमान आहे की आमच्या या स्टेजवर बसलेले धोंडू बिराडी त्या काळातला एक हुकमी एक्का. आम्ही लहान होतो, आम्हाला त्यांचा खेळ पाहायला मिळाला नाही, परंतु आम्ही ऐकून आहोत की धोंडू बिराड्यांचा जो खेळ होता अतिशय वाखाणण्यासारखा खेळ होता. आणि खरोखर त्याने आत्ता जी मुलं खेळतायत तर त्यांना थोडं मार्गदर्शन करायला पाहिजे. मी धोंडू बिराड यांना विनंती करेन की कधीतरी त्यांच्या पाठी आपण उभे राहा, तुमचा अनुभव त्यांना सांगा.
आपल्या या भागातली मुलं अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करत असतात, पण त्यांना कुठेतरी मार्गदर्शन कोणाचं लाभत नाही. तर जे कोणी चांगले खेळाडू असतील, ज्यांना कबड्डीची चांगली माहिती आहे, तर त्यांनी त्यांच्या पाठी नक्की उभे राहा आणि त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. अतिशय सुंदर अशी एक उंच अशी उडी मारून त्यांनी खेळाडू टिपलेला आहे. मला वाटतं वरच्या शाळेवर हेमंत कोळीने अशी एक उंच उडी मारली होती. असे खूप मोठमोठे आणि चांगले चांगले खेळाडू आपण या ग्राउंडवर खेळताना पाहिलेले आहेत. आताचे आपण जर खेळाडू पाहिले तर त्यांची उंची कुठंतरी मर्यादित आहे. पहिल्याचे खेळाडूने आताचे खेळाडू जर पाहिले, पहिल्याच्या खेळाडूंची जी देहयष्टी होती, आताचे जे खेळाडू आहेत ते मध्यम बांधाचे आहेत. जी.के. मुंबई या संघातून संदीप बिराडी हे सुद्धा चांगले खेळायचे. संदीप बिराडी यांचा सुद्धा खेळ पाहिलेला आहे. त्याच्यानंतर या संघात मुंबईवरून राजू संगळे म्हणून एक यायचे. अतिशय चांगला खेळाडू राजू संगळे होता. तो सुद्धा या गावदेवी संघातून किंवा जी.के. मुंबई या संघातून खूप खेळलेला आहे तो. आज ज्याच्या नावाने आम्ही या कबड्डीच्या स्पर्धा भरवत आहोत तो आमचा संदीप खेऊर. आज संदीप खेऊर याच्या नावाने ह्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी भरवत असतो. ज्याने कोणी संदीप खेऊरचा खेळ पाहिलेला असेल, खरोखर अगदी वाखाणण्यासारखा त्याचा खेळ होता. हनुमान वडवली या संघातून तो खेळत होता आणि आज संदीपच्या नावाने आम्ही या ठिकाणी एक संघ उभा केला होता आणि त्याच्या नावाने या क्रीडा स्पर्धा आम्ही या ठिकाणी भरवलेल्या आहेत. त्या संदीपचा नाव आणि खरोखर नाव त्यावेळेला दिनेश शिरवटकर यांनी सुचवला होता की आपण संदीपच्या नावाने एक मंडळ उभा करूया आणि खरोखर संदीपच्या नावाने मंडळ उभा झाला. त्याच्यामध्ये सुचिन वगैरे असतील, सुशांत पाटील असतील, अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करून बरीचशी बक्षिसं या मंडळासाठी त्याने मिळवून दिली होती. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. बोल रे आता हे सांग ना, स्कोर सांग ना. अरे स्कोर सांगू दे बाबा, थांब जरा. जी.के. मुंबई 12 आणि जाकमाता शिस्ते 0 गुण. 12 गुणांची आघाडी जी.के. मुंबई या संघाकडे आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. जय श्रीराम तुरुंबाडी विरुद्ध डोंगरी श्रीवर्धन. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे की आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे, लगेचच यायचं आहे आणि या ठिकाणी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही, लगेच या ठिकाणी उपस्थिती आपली दाखवायची आहे. चुकीची दुरुस्ती आहे, डोंगरी शिवरदेव. जय श्रीराम तुरुंबाडी आणि डोंगरी शिवरदेव. आत्ता मात्र योगेश जागा झालेला आहे. योगेशला काहीतरी करावं लागेल, कारण सामना हा एकतर्फी चाललेला आहे. मला वाटतं योगेशचा कुठंतरी सराव कमी पडतोय.
आपल्याकडच्या खेळाडूंची एक खंत आहे की एकदा खेळाडू चांगला खेळायला लागला की त्याची प्रॅक्टिस करण्याची सवय कमी होते. इथं आपण पाहिलं असेल की चिंचमाता या संघाचा मुकेश धुमाळ हा सुद्धा एक चांगला खेळाडू होता, पण आता मुकेश धुमाळ खेळताना पण दिसत नाही. पाहूया योगेश डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करतोय. कमी खेळाडू असतात जे डाव्या कोपऱ्यात आपला खेळ करत असतात आणि जो डाव्या कोपऱ्यात खेळ करतो तो अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर येतो, कारण जो टर्न असतो तो थोडासा आपण लूज असतो असं म्हणतो. कबड्डी या 5 नंबरचा खेळाडू मागे परतलाय. पुन्हा एकदा योगेश. पाहूया योगेश काय करतोय. आपल्या मनात काहीतरी विचार करून बाहेर पडलेला आहे. 2-3 खेळाडू मी नक्की बाद करेन या ईर्ष्येने या जिद्दीने त्याने विरुद्ध संघावर मात केलेली आहे. पाहूया योगेश. कुठेतरी त्याचा शरीर आपल्याला साथ देताना दिसत नाही योगेशचा, कारण आपण बघत असाल की त्यासाठी प्रॅक्टिस लागते. त्याचा तोल त्याला थोडासा सावरत नाही, त्यासाठी प्रॅक्टिसची जरूरत असते. कबड्डी हा खेळ आपल्याला सुधारायचा असेल तर आपल्याला रनिंग करावी लागेल, आणि जेव्हा आपण ग्राउंडवर उतरतो त्याआधी वॉर्मअप आपल्याला जरुरी आहे. त्यासाठी प्रशिक्षक लागतो. मला वाटतं योगेशला थोडीशी आता रनिंगची गरज आहे. प्रकाश, योगेशला सकाळी उठवा आणि 5 वाजता धावायला पाठवा. सुंदर अशी चढाई. हा चपळ खेळाडू दिसतोय 5 नंबरचा अनेश भाईदे. अनेश भाईदे अतिशय चांगला खेळ करताना दिसतो आणि सुंदर अशी पकड, आणि त्या पकडीत योगेश बाद. सुंदर पकड केलेली आहे योगेशची. म्हणून म्हणतोय योगेश, थोडासा आपल्याला सकाळी उठून सराव करावा लागेल. तू अतिशय चांगला खेळाडू आहेस. तुझा खेळ मी पाहिलेला आहे, प्रेक्षकांनी पाहिलेला आहे, त्यामुळे तुझ्याकडून सर्वांना अपेक्षा आहे. जाकमाता शिस्ते या संघात प्रकाशी खेळताना दिसत नाही. चांगले खेळाडू या संघात सुद्धा आहेत. संघाचं नाव तोच असतो, फक्त खेळाडू बदलत असतात. प्रत्येक खेळाडूला जर चांगला खेळ करायचा असेल तर शरीराची साथ लागते, आणि 40 नंतर आपल्याला आपलं शरीर साथ देत नाही आणि मग तो खेळाडू आपल्याला खेळताना दिसत नाही. त्यामुळे 40च्या आत आपल्याला जेवढा काही खेळ करता येईल तेवढा आपल्याला खेळ करायचा आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत. सुंदर चढाई. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि तो मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर डुआ डाय साठी निघालाय 2 नंबरचा खेळाडू जी के मुंबई या संघाचा. 3 विरुद्ध 1 अशी लढत पाहूया.
गणेश ना गणेश बिराडे गणेश किसन बिराडे ए गण्या 1000 रुपये ना सुंदर पकड. आपण जीकेएम संघाचा खेळ बघतोय. अतिशय उत्कृष्टरित्या आणि संयम पाळून ते खेळत आहेत. खेळत असताना खेळाडूंना संयमाची गरज असते. आमच्या हनुमान वडवलीच्या संघाचं एक वैशिष्ट्य होता की हनुमान संघाला जर 1 गुण मिळाला तर तो 1 गुण घेऊन ते शेवटपर्यंत राहायचे. एवढा संयम या संघामध्ये होता. समोरचे संघ कंटाळायचे, प्रेक्षक कंटाळायचे, पण कोणीच हात घालायचा नाही. हा हनुमान संघाचं आमचे वैशिष्ट्य होतं. आणि आमचे धोंडू बिराडी असतील तर 7 खेळाडूंना खांद्यावर मारून न्यायची त्यांची ताकद होती तेव्हा. आदिनाथ दीपक खोत यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 251 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. बोथ आउट. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते या ठिकाणी निर्णय देत आहेत. संकेत नागती असतील, सचिन नागती असतील, सामना संपायला शेवटची किती 4 मिनिटं आहेत. 7-21 14 गुणांची आघाडी जीके मुंबई या संघाकडे. फायदे अनेश भायदे सुंदर चढाई करताना दिसतो अनेश. आणि मात्र अनेश योगेशच्या तावडीत सापडलेला आहे आणि तो बाद झालाय. पाहूया 777 नंबरचा हा खेळाडू. सुंदर चढाई, अतिशय चपळाईने त्यांनी चढाई केलेली. पाहूया काय करतोय. 4 विरुद्ध 1 झुंजा आणि उंच उडी मारण्याचा प्रयत्न. पाहूया आणि त्यांची सुद्धा पकड. त्या पकडीत ते बाद. सामन्याला अतिशय रंगत आलेली आहे. सामना संपायला शेवटची आता 3 मिनिटं राहिलेली आहेत. सामन्याला रंगत आलेली आहे. पाहूया गणेश किसन बिराडी यांच्याकडून आमच्या मंडळासाठी रोख 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. गणेश बिराडी यांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. गणेश बिराडी. तीन खेळाडू बाद केलेत. सुंदर चढाई. 3 खेळाडू बाद केलेले आहेत. गणेश बिराडी कृपया स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. जय श्रीराम तुरुंबाडी आणि डोंगरी शिवरदेव दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे चालू सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. जागमाता शिस्ते या संघाचे आता फक्त 2 खेळाडू बाकी आहेत. चढाई करताना दिसतोय जीकेएम संघाचा हा 2 नंबरचा खेळाडू.
जी के मुंबई या संघाचा विजय आता आपल्याला निश्चित होताना दिसत आहे. चालू सामना आहे जाकमता शिस्ते आणि जी के मुंबई. सुंदर कोपरा रक्षकाला मारून ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर अनेश भायदे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले हे अनेश भायदे. एक छोटीशी चढाई करून अनेश मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर. सामना शेवटच्या क्षणात आहे. फक्त आता पंचांची मिसळ वाजण्याची आणि शिट्टी वाजलेली आहे. सामना संपलेला आहे. जी के मुंबई हा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. जी के मुंबई आणि जाकमता शिस्ते दोन्ही संघाचे प्रतिनिधी कृपया स्टेजकडे या. चला, यानंतर होणारा सामना जय श्रीराम तुरुंबाडी